नमस्कार, सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी आज आली आहे राऊंड मारायला, फिरायला। तर हे बघा किती सुंदर असं बन आहे, सगळे बांबूची झाडं आहेत, पूर्ण असं लांबपर्यंत। एक बर्न हॉस्पिटल आहे इथे, नॅशनल बर्न हॉस्पिटल। तर आता मला तिकडे सोडले जतीनने, जरा म्हटलं बरेच दिवस झाले, दिवाळी झाली, आजचा 5वा दिवस, काही चालायला आली नव्हती। तर आणि व्हिडिओ काही टाकला नाही, अपलोड नाही केला। तर म्हटलं चला जरा आता इथे जरा अशी चालते। आणि आता इकडे ब्रिजचं काम चालू आहे। मागे आपल्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं ना की त्या भागात तेवढा असा ब्रिज बाकी होता, मेहंदी काढली तर जागृतीनं काढली, तर तो ब्रिज बाकी होता तिकडे। आता ते लोक ठेवायचं काम चालू आहे त्यांचं। तर म्हटलं चला जरा चालत जावं, थोडंसं इकडे असं चाललं की बरं वाटतं। हे बर्न हॉस्पिटलचा एरिया आहे ऐरोलीमध्ये, नॅशनल बर्न हॉस्पिटल। फार लांबून केसेस येतात इकडे। असं मागे नाही का मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की इकडे अशा मोठ्या केसेस येतात की तिथे ट्रीटमेंट होते दुरून। तर ते तिकडे आतमध्ये असं आहे। आणि तिकडे ते बोर्ड आहे, गेट आहे तिकडे, ते बघा तिथे जतीन तिथे उभा आहे। तर आता हे इकडे जोडायचं काम चाललं आहे, ते बघा दिसतंय ते। त्या दिवशी अंधारात ती व्हिडिओ शूटिंग होती आपली एका व्हिडिओमध्ये। तर असा हा खूप भव्य दिव्य पूल होतोय, झाला तर मज्जाच येईल। आणि या साईडनं पुढे आत गेलं तिकडे की आम्हाला घनसोलीला पण शॉर्टकट रस्ता तयार होतोय। तर अशी माझे सुंदर ऐरोली आता छान सजते। तर असा हा ब्रिज बनतोय, ज्याचं नाव मला लक्षात राहत नाही आहे। तर हां तर आता मी अशी चालते। हे बघा तुम्ही बघू शकता खाली मस्तपैकी आज बूट घातले ते। आणि चला म्हटलं जरा चालूया। हे पण छान केले तिकडे, दोन्ही दुतर्फा असं नाही, त्या बाजूला अजून आहे, त्या बाजूला सगळी खाडी आहे पलीकडे। तर आम्ही असं माशांना काही पिठाचे गोळे वगैरे असं टाकायला येतो। तर आता इथे हा कोपऱ्यापर्यंत बर्न हॉस्पिटल आहे आणि इथून पुढे मग त्या सिडकोच्या 6 ते 7 सोसायट्या एका लाईनमध्ये आहेत आणि हा ब्रिज आहे। तर चालूया। कसलेही व्हिडिओ नाही टाकले कारण परीक्षा होती, फायनल एक्झाम असल्यामुळे काही करता नाही आलं। आम्ही तर दिवाळीची तयारी काही नाही, लक्ष्मीपूजनसुद्धा आम्ही साधं सिंपलच केलं नाही असंच म्हणा। खरेदी केलेले सर्व फुलं वगैरे त्याचे मी काल हार बनवले आणि देवाला दाराला सगळीकडे असं लावले। कारण वेळ, आम्ही सगळं अचानक रुटीन बदललं। सलग 6 दिवस एका सकाळी रात्री नीट झोप नाही, दिवसाला म्हणजे रात्री 1:30पर्यंत अभ्यास, मग पुन्हा सकाळी 6ला उठून आणि 11च्या जेवण, पुन्हा तिला घेऊन जाणं। तर हे सगळं खूप लांब आलं ना, त्याच्यामुळे ते केंद्र लांब आलं, ते सेंटर, त्यामुळे ते खूपच असं हे झालेलं आम्ही सगळेच एकदमच अचानक। तर आता आपण असा टर्न मारून तिकडे पुढे निघणार, जे ते मंदिर आहे शिव मंदिर तिकडे, ते खूप लांब आहे पण असं टर्न मारून तिकडे जाणार। आणि इकडे पाठीमागे ते बर्न हॉस्पिटल आणि तिकडे पुन्हा हा कॉर्नरला DAVला हा रस्ता जातो। तर फार छान वाटतं इकडे असं फिरायला। बस कधी तयार होईल हे सगळं। आणि ह्याच्या खालच्या बाजूला आम्हा नागरिकांसाठी अशी बसायला बेंच केली। या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी पाहिलं ऐकलं तर सांगते की असे छान वॉकचं एक असं तयार करायचं, असं त्या खाडीच्या किनाऱ्यानं। तर असं वॉकचं छान तयार केलं तर खूप आम्हाला फिरायला म्हणा आणि खूप सुंदर असं वॉक होईल। मॉर्निंग वॉकला आपण एक बोलतो ना, असं मॉर्निंग वॉक लोकांसाठी काही छान तयार होईल। ते सगळं असं बांधून काढलं पाहिजे। तर असं इकडे झाडं झुडपं शांत एरिया आहे ना, म्हणजे रोज सकाळी आपल्या इकडे यायला फिरायला।
त्या ब्रिजवर तुम्ही बघा कशी कबूतरं बसलीत बघा एका लाईनमध्ये. कबूतरच कबूतर आहे. जग्ग्यानं गाडी लावली तिकडून तो बघा उभा आहे. त्याला म्हटलं चल जरा माझ्याबरोबर, तर तो तसा तिकडून मग तो सेक्टर 3च्या नाल्याच्या बाजूनं मग पुढे तो तसा MSCB फायर ब्रिगेड आणि तिकडे मग तो तसा त्या डोंगराला हे होतो, कनेक्ट होतो. तर आता इथे बघा आपण स्क्वेरल बघूया. हे बघा चाहूल लागल्यावर ती पळत गेली तिकडे. चाहूल लागल्यावर ना ती पळत गेली तिकडे तिकडे या भिंतीवर. गप्प जाऊया पाय नाही ती गेली. पायाचा पण आवाज घेतात ते. तर असं आतमधून चालले आणि इकडे खूप शांत वाटतं. इकडे गावाला आल्यासारखं फील होतं. असा हा भाग आहे. कारण इथे मग त्या लाईनीत अशा त्या सोसायट्या मी तुम्हाला सांगितले ना त्या दिवशी रात्रीच्या एकाला उजव्या बाजूला या सगळ्या सोसायट्या चालू होतात आणि डाव्या बाजूला इकडे मग सगळं हे खारफुटी जंगल आहे. खारफुटी ते खारफुटीच्या साईड बाय साईडनं छान असं ऐरोलीकरांना मॉर्निंग वॉक तर असं बनवलं पाहिजे बसायला. आणि खूप सुंदर सुंदर झाडं लावली पाहिजे तिथे, फुलझाडं काय असं एक सुंदर परिसर होईल. आता ते काम झालं आहे. आता तर त्यांनी आता ते सर्व डेब्रिज हटवून काम हाती घ्यायला पाहिजे आमच्यासारख्या वॉकर्ससाठी. सरकारी आहे आपण काय सांगणार. त्यांचे जे अभियंते असतात, इंजिनियर असतात, ते त्यांचं काय अजून त्या एरियात काय अजून तिथे खाली काम चालू आहे त्यांचं काय ठरलेलं असेल. आपण कसं सांगू शकतो असं करा. पण एक नागरिक म्हणून की खरंच खूप छान वाटतं. बघा ना किती सुंदर आहे. मी ह्या सगळ्या प्रेमात पडलेली आणि म्हणून मी ऐरोलीमध्ये आलेली मिस्टरांसोबत राहायला. की ऐरोली फार शांत एरिया आहे. ते बघा असं. तर आमची सगळी सकाळचं आमचं असं म्हणायला पाहिजे की आमच्या आरोग्याचं, संपूर्ण ऐरोलीकरांच्या आरोग्याचं हे ठिकाण आहे. हे पहा या त्या सोसायट्या आहेत सगळ्या अशा पूर्ण तिथपर्यंत रस्ता. मला ना ती छडी घेतली पाहिजे. मी आपली हँड आपलं असं एकदम हाय करते. आणि इकडे आता ते पुढे ते शंकराचं मंदिर आहे आणि इकडे मागे आपण तसा तो टर्न मारून आलो आहे आणि तिकडे तो सेक्टर 3ला तो ब्रिज गेला आहे. आणि हे असे रस्ते आहेत जाणारा आणि येणारा. झाडंही छान आहे तिकडे. ह्या झाडांना लाल फुलं छान आली ती बघा. जरा असं थोडंसं इकडे 15-20 मिनिट चाललं, अर्धा तास की बरं वाटतं. आता मी 5 दिवसानं आले. तुम्हाला इकडे खूप दिसतील लोक चालताना. तर इकडे ह्या सोसायट्यात उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूनं चाललं ना की आपल्याला डाव्या बाजूनं असं चाललं की इकडे ही खारफुटी, खाडीचं हे आहे असं खारफुटी बोलतो आपण. ते खारफुटीची अशी जंगल आहे. सगळी खारफुटी आहे, सगळी खारफुटी. हे बघा. तर त्या खारफुटीमध्ये पाणी वगैरे तर असंच न पडून ठेवता ह्याचाही काहीतरी उपयोग करता आला पाहिजे. ठीक आहे तिथे नाही होत कारण खारफुटी हे एक नैसर्गिक बनलेलं असतं दलदलीचा भाग. पण त्याच्या अशी खूप सारी जागा ते बघा. ते बंगालमध्ये पण बघा ते तसे लाकडासारखे उभे असतात नाही, त्यात ते सफेद टायगर असतात नाही. अजून तिथे पाणी आहे. पाणी ते बघा. आता दिसतंय की नाही मला माहीत नाही आहे, परंतु ते नारळाचं झाड कोणी लावलं आहे छान. तर असं केलं तर खूप छान होऊ शकतं. ही अशी झाडं आहेत संपूर्ण ह्या लाईन. आता दुतर्फा तुम्हाला अशी फुटपाथवर झाडं दिसतील. हाच एक असं आहे की आम्ही मी म्हटलं ना की आम्ही इथे गोल गोल गरा फिरतो. गोल गोल फिरतो
आणि परिसर खूप मोठा आहे. हे एक जरी राऊंड मारलं ना तर मला किलोमीटर सांगता येत नाही आहे, पण एक जरी राऊंड मारला ना, बघा किती सुंदर झाडं आहेत. तर आरोग्याला आणि किती छान वाटतं. जायचं कुठे मग फिरायला, वॉकला? रोडवर तर आपण नाही वॉक करू शकत. तर हे असं सुंदर छान असं 10 मिनटाचा व्हिडिओ झाला आहे. तर आता मी चालते, तर मी तुम्हाला दाखवला. तर इथून पुढे गेलं की त्या रोडच्या बाजूला ते शिव मंदिर आहे, राधे शिव मंदिर आहे, राधे कृष्ण शिव मंदिर. हे बघा खारफुटी कशी आहे, खारफुटी तिकडे आतमध्ये. तर ही अशी आता भरती आली, पाणी येत दिसतंय, मला दिसतंय, कॅमेऱ्यातनं दिसणार नाही आहे. त्याच्यासाठी मागचा कॅमेरा आणि मग असं जवळ करून मग दिसेल ते. तर असेच पाहत राहा. आवडल्यास लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.